नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ शुक्ल त्रयोदशी शके 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेची जानेवारी अखेरीस मालमत्ता करापोटी 591 कोटी रुपयांची विक्रमी वसुली. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून. नितीन करमळकर. आणि डॉक्टर आणि पोलिसांची समन्वयाची काम करणं गरजेचं, सह पोलीस आयुक्त. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेनं जानेवारी अखेरीस मालमत्ता करापोटी 591 कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. महानगरपालिकेचं महत्त्वाचं उत्पन्नाचं स्रोत म्हणजे मालमत्ता कर. यावर्षी महानगरपालिकेनं गेल्या संपूर्ण वर्षभरात जी वसुली केली होती, ती वसुली यंदा जानेवारी 2023 अखेरपर्यंत पूर्ण केली आहे. आयुक्त मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी कर भरणा केल्यानं आयुक्तांनी ठाणेकर करदात्यांचे आभार मानले आहेत. मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानुसार योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. नागरिकांना कर भरणं सुलभ व्हावं यासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील महानगरपालिकेची सर्व प्रभाग कार्यालयं सुरू ठेवण्यात आली होती. तसंच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. आयुक्त बांगर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणेकरांनी मालमत्ता कराचा भरणा केल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी 23 अखेरीस महानगरपालिकेनं 110 कोटींचा अधिकचा मालमत्ता कर वसूल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. यावर्षी जानेवारीपर्यंत 591 कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झालाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीला म्हणजे जानेवारी 2022 पर्यंतची वसुली ही 591 कोटी होती. ती यावर्षी जानेवारी महिन्यातच पूर्ण झाली आहे. यामध्ये चालू वर्षी उथळसर प्रभाग समिती 39.88 कोटी, नौपाडा कोपरी प्रभाग समिती 72.26 कोटी, कळवा प्रभाग समिती 20.46 कोटी, मुंब्रा प्रभाग समिती 24.31 कोटी, दिवा प्रभाग समिती 26.78 कोटी, वागळे इस्टेट प्रभाग समिती 19.53 कोटी, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती 22.99 कोटी, वर्तकनगर प्रभाग समिती 84.65 कोटी, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती 206.37 कोटी आणि मुख्यालयाकडे 75.66 कोटींची वसुली झाली आहे. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि या धोरण अंमलबजावणी समितीचे प्रमुख नितीन करमळकर यांनी उच्च शिक्षणाचं भारतीयीकरण करण्याची गरज व्यक्त केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल असं त्याने स्पष्ट केलं आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात नव शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी आणि पुढील वाटचाल या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्रात त्यांनी ही गरज व्यक्त केली आहे. या चर्चासत्राचं आयोजन रामानंद आर्य DAV स्वायत्त महाविद्यालय आणि जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं. शिक्षणातून विविध कौशल्य, नीतिमूल्य आणि सोबतच मातृभाषेतून शिक्षण या सर्व बाबींचा समावेश या धोरणात असल्याचं यावेळी अधोरेखित केलं. साचेबद्ध निकष बाजूला ठेवत प्रत्यक्ष कृती करून शिकण्यावर भर देणाऱ्या नवनवीन आंतरशाखीय अभ्यासक्रमांचा आराखडा तयार करण्याचं त्यांनी आवाहन केलं.
विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर विविध कौशल्य विकसित करून आर्थिक सक्षमता प्राप्त करून देण्यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असल्याचं मत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलंय। या धोरणाच्या अंमलबजावणीला शिक्षकांची, स्वायत्त महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून लवकरात लवकर हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायलाच हवं असं डॉक्टर शिर्के यांनी सांगितलं। यावेळी उपकुलगुरू डॉक्टर अजय भामरे यांनी देखील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणताही बाऊ न करता स्वीकारणं गरजेचं असल्याचं सांगत त्याची अंमलबजावणी उत्तम होणार याची खात्री बाळगा असं सांगितलं। या उद्घाटनाच्या सत्रात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांनी कृतीयुक्त शिक्षण देण्याचं आव्हान स्वीकारायला प्राध्यापकांनी तयार राहण्याची गरज असल्याचं सांगितलं। विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर महेश बेडेकर यांनी देखील हे शैक्षणिक धोरण राबवताना अडचणी येणार, पण आपण त्या पार करून चांगली अंमलबजावणी करू हा विश्वास यावेळी व्यक्त केला। या प्रसंगी SN बोस मूलभूत विज्ञान केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर BN जगताप, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, आनंद महापुस्कर, प्राध्यापक संतोष परुळेकर हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर विजय बेडेकर तसंच अनेक शिक्षण तज्ज्ञ, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यातील पाचपाखाडी भागात सुरू झालेल्या निमाई बॉर्निओ या हॉस्पिटलनं ठाण्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या 25 महिलांचा खास सत्कार केलाय। कला, पोलीस, वैद्यकीय तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलंय। यावेळी ठाणे परिसरातील महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। विजेत्याला 25,000ची पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली। बाळ जन्माला यायच्या आधीपासूनच त्याची पूर्वतयारी ते बाळंतपण आणि त्यानंतरची बाळाची काळजी घेणारं एक सुसज्ज बर्थिंग सेंटर पाचपाखाडी भागात बॉर्निओ या नावानं सुरू झालंय। 50 बेडची सुविधा असलेल्या या हॉस्पिटलनं आयुर्वेद आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ घालत सुरू केलेल्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा निमाई बॉर्निओचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सतीश मद्रेवार यांनी दिली। पोलीस आणि डॉक्टर या दोन्ही क्षेत्रांमध्ये ताण तणाव, कामाच्या वेळा अनिश्चित असतात, तरी देखील डॉक्टर आणि पोलीस स्वीकारलेल्या कामात अव्याहतपणे न्याय देत असतात असे विचार
ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी व्यक्त केले. ठाणे शहर पोलीस आयोजित वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांशी परिसंवादात ते बोलत होते. कोरोना काळात डॉक्टर आणि पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रमाचा दाखला देत पोलीस आणि डॉक्टरांच्यात समन्वय आणि सहकार्य वाढवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना येणाऱ्या अडचणी देखील मांडल्या. डॉक्टर महेश जोशी यांनी पोक्सो कायद्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. डॉक्टर आणि पोलीस ही समाजाची महत्त्वाची अंग असून त्यांच्यात समन्वय असला तर लोकांना चांगली सेवा देण्यास मदत होऊ शकेल असं सहपोलीस आयुक्तांनी सांगितलं. या कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि डॉक्टर तसंच पोलीसही उपस्थित होते. आपल्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आपल्याला तुरुंगात डांबण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांना घाबरवण्याचा कट रचल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आव्हाड मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं वृत्त होतं, मात्र आव्हाड यांनी त्याचा इन्कार केला. ज्याला जिथे जायचं असेल त्याला तिथे जाऊ द्या. यापूर्वी आपल्याला गोपीनाथ मुंडेंनी आमदारकी तर उद्धव ठाकरेंनी पक्षात मोठं पद देण्याबाबत विचारणा केली होती, पण आपण शरद पवारांची साथ सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. महानगरपालिकेच्या वतीनं महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चरित्र ग्रंथ संशोधक प्राध्यापक बाबा भांड यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील पंडितराम मराठे महोत्सव, पी सावळाराम पुरस्कार इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमाबरोबरच व्याख्यानांच्या माध्यमातून वैचारिक उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा मानस असल्याचं महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. याचाच एक भाग म्हणून 6 फेब्रुवारी रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रविवार 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता हार्बर हॉल टिपटॉप प्लाझा यामध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता विशेषत्वानं ओळखले जात. पुरोगामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक अशी त्यांची ओळख असून सन 1881 ते 1939 या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेलं राजकीय सामाजिक कार्य ज्येष्ठ चरित्र ग्रंथ संशोधक प्राध्यापक बाबा भांड उलगडणार आहेत. प्राध्यापक बाबा भांड हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार आणि प्रकाशक आहेत. आजवर त्यांनी 1700हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली असून त्यांच्या स्वतःच्या 10 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या दशक्रिया या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या देखील निघाल्या असून त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी आणि गुजराती भाषेमध्ये देखील अनुवाद झाला आहे. एकांकिका संग्रह, 4 अनुवाद, 9 संपादित पुस्तकं, 15 किशोर कादंबऱ्या, 18 बालकथा आणि नवसाक्षरांसाठी 27 पुस्तकं आणि इतर काही अशा एकूण 85 पुस्तकांचं लेखन, संपादन आणि निर्मिती त्यांच्या हातून झालं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेची जानेवारी अखेरीस मालमत्ता करापोटी 591 कोटी रुपयांची विक्रमी वसुली. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून नितीन करमळकर. आणि डॉक्टर आणि पोलिसांनी समन्वयाची कामं करणं गरजेचं, सहपोलीस आयुक्त. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला देखील भेट देऊ शकता. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.